आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुण्यातील हडपसर परिसरात काल रात्री एका भीषण दहशतीने हादरला। एका नामांकित खासगी रुग्णालयात चक्क टायमर बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली। 7 तासांचा काउंटडाऊन, आयसीयू शेजारील टार्गेट आणि इलेक्ट्रिक स्कूटरवरून आलेला तो संशयास्पद चेहरा। नेमकं काय घडलं हडपसरमध्ये पाहूया। पुण्यातील हडपसरमधील हे नामांकित रुग्णालय, जिथे रुग्ण मृत्यूशी झुंज देत असतात, तिथेच कोणीतरी मृत्यूचा सापळा रचला होता। एका अज्ञात व्यक्तीने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या शेजारी असलेल्या पुरुष स्वच्छतागृहात एक संशयास्पद वस्तू ठेवली आणि संपूर्ण रुग्णालय दहशतीच्या छायेत आलं। आता या प्रकरणाचा सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे, तो म्हणजे सीसीटीव्ही व्हिडिओ। पहा, हा तोच संशयित आरोपी जो इलेक्ट्रिक स्कूटीवरून रुग्णालयात दाखल झाला। त्याने अत्यंत शांतपणे रुग्णालयात प्रवेश केला आणि ही संशयास्पद वस्तू ठेवून पळ काढला। धक्कादायक बाब म्हणजे या वस्तूमध्ये टायमर यंत्रणा लावण्यात आली होती। सूत्रांच्या माहितीनुसार यावर तब्बल 7 तासांचा टायमर सेट होता, म्हणजे 7 तासानंतर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती। माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीने दाखल झाले। 7 तासांच्या थरारानंतर ही वस्तू सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आली। या घटनेमुळे रुग्णालयात एकच पळापळ झाली। आयसीयू जवळच ही वस्तू असल्याने काही रुग्णांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे। सदेश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे आयडी प्रथमदर्शनी दिसते। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली, त्यांनी हे इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी BDDS टीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।